म्हणजे बघतोय काकू निघाले कुदले बिले खांद्यावर मारून. हे बघ कागद घेतलेला आहे. कागद तू निघालेस कुठे? शेत पाणी भरपूर कारण पाऊस पडलेला आहे आणि फोडीसाठी निघालेले आहे काकू. फोडीला सुरुवात झालेली आहे ना काकू? हा तर हे बघा हे कुदल्या आता नवीन सिस्टमचे आहेत हो. हे बघा कुदल्याची सिस्टम. तर म्हणजे काय दिसतं आपल्याला पहाटेचा हा जो उगवलेला निसर्गाचा हा दृश्य सगळ्यात देखावा आणि त्यामधूनच उगवलेला आहे हे धुरे पावसाचे धुरे. कारण पावसामधून हा धुरा या निसर्गामध्ये जो या डोंगरावरती आलेला दिसतोय जणू काही ढगच उतरलेले दिसतात खाली पाहायला मिळते. बघा बघितलात मित्रांनो गावाकडे अशी सुरुवात झालेली आहे कामांची. कोण कोण कुठे कुठे निघालेलं आणि तुषारने काय घेतलंय तर 2 कुदले घेतले आहेत. कुदा कारण कुदल्याशिवाय काय जमत नाही. फोन येतो मला वाटतं बाबूचा म्हणजे शेतावरूनच येत आहे की नाही निघता आहे की नाही. तर जाऊया आता शेतावर आणि धरूया सुरुवात करूया फोडीला. तर आम्ही सुद्धा आलो शेताकडे आणि शेताकडे येऊन काय तर पहिलंच आपण आता फोडीचा नांगर करतोय. कारण भेंडी जी आपण दरवर्षी करतो तर पहिले म्हटलं भेंडीची थोडी मशागत करूया फोडूया त्याला. म्हणजे आता पावसाला सुरुवात झाली म्हणून लावायला बरी पडेल. कारण सुरुवातीला पावसाच्या वेळेस लावली तर तिला उगवण्यासाठी वेळ भेटतो. कारण भेंडीला 2 ते 3 महिने जातात आणि म्हणून प्रथम जशी गेल्या वर्षीप्रमाणे इथं भेंडी केलेली तशी याही वर्षी आपण करायचा प्रयत्न करतोय. बघूया आता किती सक्सेस होत आहे म्हणजे यश मिळते. पण सगळी साफसफाई माघारणीची सुरुवात झालेली आहे साफसफाई करण्याची. हे बघा अशी खरबी टाकायला लागते कारण खर टाकले की भेंडीला जरा बऱ्यापैकी उत्पन्न किंवा पीक येतं चांगलं. कारण ते सेंद्रिय खत आहे आणि त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर जास्त असावा आपल्या रासायनिक खतापेक्षा. म्हणून हे आपण सुरुवात करतोय. ओल गेल्या वर्षीचेच आहेत पण आता नांगरून त्याला सरळ करून पुन्हा काहीतरी ओल करून प्रयत्न करू. तर बघूया आता नांगर झाल्याच्या सुरुवात करू आपण. पठ्ठे आमचा वाड्याचा रूप आहे. बैल सोडायची तयारी. तो बघा सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी सकाळची आणि पेरणी तर बघितलीच आपण. आता फोडीचा नांगर झालेला आहे. फोडीला सुरुवात झालेली आहे पण फोड करायच्या अगोदर म्हटलं की आपण इथे भेंडी दरवर्षी करतो तर त्याप्रमाणे दरवर्षी ही भेंडी करायची आपण पहिली फोड करूया आणि मग शेताची फोड. जास्त नाही यंदा कमी आहे थोडासा शेत. तर सुरुवात करतोय. समुद्राचा सुद्धा आवाज एवढा दणदणीत येतोय की ऊन पडलंय पाठीकडून. सकाळी पहाटे बघितलं पण ऊन नव्हतं पण आता जरा ऊन पडलंय. कदाचित पावसाला सुरुवात पुन्हा होऊ शकते. तर धरूया आता आपण नांगर फोडीचा.
मित्रांनो शेतावरून शेती अगदी फोड करून आलं आणि काय आलं, पाऊस एवढा जोराचा आला की बैल सोडायला लागले. बघितलं तुम्ही पाऊस किती आलेला आहे. आणि आत्ता काय तर जरा आंघोळ बिघोळ केली, म्हटलं दापोली निघालो. थोडा काय सामान आणायचं आहे ना, आगोट आता भरावते म्हटल्यानंतर. पावसाचे दिवस आहेत आणि पूर्वीपारपासून पद्धत आहे. पावसाची सुरुवात झाली की लोक अगदी आपल्या घरचा सगळा डाल पाणी, राशन पाणी सगळा जो काय तो भरायचा, मग मच्छी सुकाट बिकाट सगळा भरून ठेवतात. आणि मग पावसाच्या दिवसात बाहेर जाता येत नाही म्हणून तर अगदी पाऊस किती लागतोय, गडगडण्याचा सुद्धा आवाज येत आहे जबरदस्त असा पाऊस. आज कोकणात सुरुवात झालेली. दापोलीसुद्धा मी बघूया जाऊन काय किती पाऊस लागणार आहे. आणि दादा आमचे बरोबर गेलेले डालकरी म्हणून कागद घेऊन येत आहे. बघा पावसात भिजलेत. इकडे या वरती, इकडे या, नाश्ता करा या. हां तर मित्रांनो असा जबरदस्त पाऊस लागला आहे. वरून घोगे लागलेले आहेत अंगण्या बिंगण्यातून. घोगे म्हणजे समजून जा, धोधो पाऊस कोसळतोय म्हणून ते प्रवाह जास्त, गावच्या भाषेत घोगे. अरे